श्री स्वामी समर्थ सगळ्यांना शुभ सकाळ। सकाळी सकाळी तर काय चालू आहे आज माझं हे बघा। धान्यांना कशामुळे, थंडीमुळे, वादळीमुळे काय माहीत नाही, भरपूर मुगाची डाळ, हरभऱ्याची, तुरीची डाळ वगैरे पीठ पडायला लागलं होतं। दिवाळी होऊन 8-15 दिवस पण झालं नाही अजून, तर एवढी घाण भांडी, एवढं घर सगळं घाण झालं होतं ना। मी आज सगळीकडं स्वच्छता करायला घेतली होती, साफसफाई। त्याच्या आधी म्हटलं आंघोळ पण केली नव्हती, सकाळी ब्रश करून चहा नाश्ता केला आणि म्हटलं आता आपल्या केसांकडे पण थोडीशी काळजी द्यावी। थंडी सुरू व्हायला लागली आता, केस एकदम कोरडे कोरडे त्वचा व्हायला लागले आणि केस भरपूर गळतात थंडीत। हे बघा कसं दिसायला लागलं, पूर्ण टक्कल पडल्यासारखं केस पातळ झालेत। आता या 4-8 दिवसातच केस गळायला पण सुरुवात झाली लगेच। आपलं केसांना पहिल्यांदा हेअर मास्क लावून घेतलं मी आणि मग म्हटलं घरातली स्वच्छता पण करून घ्यावी। घर साफ करत करत हे सुकेल पण डोक्यावरचं आणि मग सगळं घर स्वच्छ झाल्यानंतरच आंघोळ पण करायला येईल। हे बघा याच्यात मी काय केलं होतं, एक दिवस झालं आदल्या दिवशी संध्याकाळी मेथी दाणे, जवळ, थोडेसे तांदूळ, 1-1 चमचा सगळं असं रात्रभर पाण्यात भिजवत घातलं होतं आणि सकाळी उठून त्यात 2 कांदे आणि हे सगळं साहित्य मिक्सरला बारीक वाटून घेतलं होतं आणि त्याचा हेअर मास्क म्हणून मी केसाला लावला होता। तो लावून सुकायला ठेवला डोक्यावरती। रात्रीची जाळीवर भांडी घासली होती, ती सगळी इथं फरशांवर कपडा फिरवून घेऊन ती भांडी लावून घेतली आणि डब्यांमध्ये बघितलं तर असं पीठ पडायला लागलं होतं सगळं धान्याचं। चाळून वगैरे डबे घासून उन्हाळलं मी, त्यात सगळं धान्य परत भरून ठेवलं होतं। ते फ्रीजमध्ये पण एक नजर फिरवली सगळीकडं काय आहे काय नाही, जरा बघितलं, सामान सगळं व्यवस्थित सेट करून घेतलं होतं फ्रीजमध्ये। असं माझं काम चालू होतं सकाळी सकाळी। मी आता दिवाळी झाल्यापासून बरेच दिवस झाला, 8-10 दिवस झाले आजारीच आहे। मला ताप, चिकनगुन्या, खायचा गोचिड ताप, बरेच दिवस झाले। सलाईन वगैरे लावलेलं पण शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, त्यामुळं घर सगळं आजारी पडल्यासारखं झालं होतं। म्हटलं आता नाही, आता आजारी होतो तोपर्यंत ठीक आहे, झोपा, लोळा, खावा पिवा, आराम करा, पण आता बरं वाटत असेल तर हे घरात असं सगळं घाण ठेवणं चांगलं नाही। थोडं थोडं तरी कोणा रोज स्वच्छ करावं। हे देवघर तर माझं नेहमी 12 महिने असंच असतं, मलाच कळत नाही कुठनं पसारा आणि कसा एवढा येतो। एखादी जरी पूजा मांडली, गुरुवार सोमवार जरी असेल तर मला सगळं साहित्य खाली लागतं। सगळे वस्त्र, देवांचे कपडे, साहित्य, ती भांडी देऊन सगळेच मी खाली घेत असते, पण ती 8-10 दिवस काय वर ठेवून होतच नाही। घर स्वच्छ करत करत तिकडं कामं करत माझं स्वयंपाकाचं पण चालू होतं। हे बटाट्याची कांद्याची जाळी ते पण स्वच्छ केलं होतं। दोडका चिरून पीठ बनवून ठेवलं होतं, तोपर्यंत लाईट पण गेली होती सकाळपासून। लाईट आली आणि पाणी पण संपलं, काय म्हटलं पटकन लाईट आली तोपर्यंत बोर चालू करून घ्यावी। तिकडं बोर चालू करून हौद भरायला लागला होता घरात। हे बघा मी दोडका वगैरे चिरून चपाती भाजी केली। हे शाळेतनं आलं होतं, ह्यांची दुपारी अशी मस्ती चालूच असते। शाळेतून आल्यानंतर 12-1 वाजता मी इकडच्या रूममध्ये सगळं झाडू मारून इकडचं हॉल वगैरे सगळं आवरून घेऊन घर पुसून वगैरे काढलं होतं सगळं। हे काय इथलं साहित्य सगळं कपडा फिरवून, शिवाजी महाराजांच्या मूर्त्या वगैरे किल्ला काढल्यानंतर इथं आणून ठेवल्या होत्या, हे सगळं घर झाडू मारून पुसून काढलं होतं। हे नंतर इथं दुपारपर्यंत माझं हॉलचं पण सगळी स्वच्छता झाली होती, पण माझी आंघोळच राहिली होती अजून। मला बरीचशी आंघोळ करायला जायचं म्हटलं की कामं आठवत होती ते हेअर मास्क मी 1 तासासाठी लावलं होतं, पण ते माझ्या डोक्यात 3-4 तास राहिले। तर राहू दे, चांगलंच आहे, उलटं थोडा वेळ लागला तर लागेल अपघात, पण आपण बाकीची कामं आवरूनच डोकं धुवावं। पुन्हा बघा फक्त देवघराचं तेवढं ते साहित्य आवरायचं ठेवलं होतं, बाकी फ्रीजवर कपडा फिरवून घेतला होता, किचन गॅस वगैरे सगळं पुसून काढलं, फ्रीज लावून घेतला होता, भांड्यांवर वगैरे सगळं हात फिरवून लावून घेतली होती भांडी। अजून पण माझा आवाज बसलेला आहे, घसा बघा अजिबात बोलायला येत नाही मला। वरचीवर 5-6 दिवस झाले, थंडी पण भरपूर सुटली, कारला भरले, घशात असं माती धुळीचे कण गेल्यासारखे वाटत आहे, बोलायला आणि श्वास घ्यायलाच येत नाही। जरा जास्त वेळ बोललं की एवढा ठसका, एवढा खोकला, एवढी माती अशी जाते ना तोंडात की बोलूच नाही असं वाटतं, एकदम मजा जाणवतं। तेव्हा सगळं आता घर सगळं आवरलं होतं, मी सगळा ढेका बाथरूममध्ये दिसत होतं,
बाकी सगळं क्लीन केलं होतं. सगळंच तर एकदा मी क्लीन नाही करू शकत. किचन पण, बाथरूम पण, हॉल पण, हे पण एक 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 आवरत यायला लागलं होती. इथं बाहेर कपडे भिजायला घातले होते. कपडे जास्त करून बाहेरच स्वच्छ निघतात. तिथं खरमोडी जागा आहे, जरा गिलाव्यावरती स्वच्छ कपडे घासले चोळे जातात. त्यामुळे आत मी सगळी भांडी, पसारा, कचरा सगळा बाथरूममध्ये ढकलला होता. बाहेर जाऊन कपडे भिजत घालून आले. कपडे भिजत घालून आल्यानंतर बाथरूम अजून स्वच्छ सगळं घासायचं वगैरे होतं निरमा वगैरे टाकून. पण भांड्यात जाळ्या वगैरे घासून आत आणून ठेवल्या. इथं मध्येच फॅन पुसून काढला होता मी. एवढं फॅनवर धुळा होता. हे बघा एवढी जाळी कसं दिसायला लागलं. हवासुद्धा येत नव्हती. 8-10 दिवस पण झाले नाही त्या सगळ्या गोष्टींना. बघा जाळी गच्च धुळ्याने भरली होती. आणि फॅनचा अवतार असा झाला होता. 15 दिवसातच 15 दिवस 3 आठवडे झाले असतील लई. हे बघा किती धुळा बसला होता. ह्याच्यात मला बरेच दिवस झाले सारखं डोक्यात चालूच होतं. पण काय हात लावायला वेळच भेटत नव्हता. राहू द्या, आज उद्या बघायला येईल म्हणून मी तशीच ठेवत होते. पण त्या दिवशी म्हटलं नाही आता सगळंच काढलं तर हे तरी मागे कशाला ठेवू. फॅन काढून ठेवला, सगळा उघडला.